जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानं दौंड तालुक्यातील वरवंडकरांचा पाहुणचार घेऊन आज बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडीकडे मुक्कामासाठी प्रस्थान केलंय। दिंडी सोहळ्यानं पुणे सोलापूर महामार्गावरील प्रवास संपून आता नागमोडी वळणावळणाच्या रोटी घाट टाळ मृदुंगांच्या साथीनं हरिनामाच्या जयघोषात सहज पार केलाय। हा घाट पार करण्यासाठी रोटी गावच्या 5 बैल जोड्यांनी परंपरेप्रमाणे पालखी रथाला साथ दिली आहे। निसर्गाने देखील वारकऱ्यांच्या प्रोत्साहित करण्यासाठी ऊन सावलांचा खेळ सुरू केला होता। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी। आपण पाहूया। तर निसर्गानेही वारकऱ्यांच्या प्रोत्साहित करण्यासाठी ऊन सावल्यांचा खेळ सुरू केल्याचं पाहायला मिळतंय। हा घाट पार करण्यासाठी रोटी गावच्या 5 बैल जोड्यांनी परंपरेप्रमाणेच पालखी रथाला साथही दिली आहे। जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानं दौंड तालुक्यातील वरवंडकरांचा पाहुणचार घेऊन आज बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडीकडे मुक्कामासाठी प्रस्थान केलंय। दिंडी सोहळ्यानं पुणे सोलापूर महामार्गावरील प्रवास संपून नागमोडी वळणावळणाच्या रोटी घाट टाळ मृदुंगांच्या साथीनं हरिनामाच्या जयघोषात सहज पार केलाय। हा घाट पार करण्यासाठी रोटी गावच्या 5 बैल जोड्यांनी परंपरेप्रमाणेच पालखी रथाला साथ दिली आहे आणि निसर्गाने देखील वारकऱ्यांच्या प्रोत्साहित करण्यासाठी ऊन सावल्यांचा खेळ सुरू केला होता। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानं आज पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वरवंडकरांचा पाहुणचार घेऊन बारामती तालुक्यातील गवळ्याच्या उंडवडीकडील पुढील मुक्कामाचा केलेला आहे। हा पालखी सोहळा सध्या या रोटी घाटामध्ये आलेला आहे। दिंडी सोहळ्यानं पुणे सोलापूर महामार्गावरील प्रवास संपवून नागमोडी वळणाचा रोटी घाट टाळ मृदंगाच्या गजरामध्ये हरिनामाच्या जयघोषात सहज पार केलाय। हा घाट पार करण्यासाठी रोटे गावच्या 4 बैलजोड्यांनी परंपरेप्रमाणे पालखी रथाला साथ दिली आहे। निसर्गाने देखील वारकऱ्यांच्या त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ऊन सावल्यांचा खेळ सुरू केला होता। या उत्साही वातावरणात संपूर्ण दिंडी सोहळ्यानं ज्ञानोबा तुकारामाच्या आणि पांडुरंगाच्या नामस्मरणात रोटे घाट पार केलाय। त्यानंतर माथ्यावर आरती करण्यात येऊन भोजन आणि विश्रांती पालखी सोहळा पुढे रवाना झालाय। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील जवळपास 230 किलोमीटरच्या अंतरापैकी सर्वात कठीण मार्ग म्हणजे हा तो रोटी घाट। मात्र लाखो वैष्णवांनी लाखो वारकऱ्यांनी हरिनामाच्या जयघोषामध्ये टाळ मृदुंगाच्या गजरात हाच रोटी घाट आता पार केलेला आहे। आजचा मुक्काम जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा बारामती तालुक्यातील गवळ्याच्या उंडवडीमध्ये असणार आहे आणि त्यानंतर उद्याच्या बारामतीच्या मुक्कामासाठी हा पालखी सोहळा मार्गस्थ होणार आहे। देवा राखुंडे, NDTV मराठी, बारामती।